कसं कळत असेल यार हे की ही जी भेटली आहे ती तीच आहे म्हणून? मला दरवेळेला जी भेटली ना तर वाटतं की हीच आहे पण हीच आहे ती तीच आहे ती असं काय नसतं रे. आपल्यावर असतं, आपल्याला पटेल ती ती असते. भावा त्याच्यासाठी आधी पटली पाहिजे की नाही? इथं पोरी नुसतं ते ऍक्सेंट आणि दिसायला कसं बिसय ह्याच्यावरच सगळ्या फिरावतात. चूक. सगळ्यात महत्वाचं ऍटिट्यूड. आता उद्या तू बनियनवर जरी बाहेर पडलास ना आणि नसलेले बायसेप्स असे दाखवत ऍटिट्यूड मध्ये प्रपोज टाकलास ना, ती मुलगी तुझ्या हातात. काय सांगतो? व पण आपल्याकडे स्टेटस आहेच ना सगळं. म्हणजे बघ तुम्ही फाडफाड इंग्लिश मध्ये बोललात, भारीतले कपडे घातले की तुम्ही लय भारी हुशार. नाहीतर मग काय आपलं चुंबक घे ना, एवढा आळशी आहे चुंबक पण कपडे बिपडे टाईट घालतो आणि फाडफाड इंग्लिश बोललो की तो लय भारी हुशार. आणि आपण काय भुक्कड. तुला एक गोष्ट सांगू का, चुंबककडे आपले 3000 उधारी बाकी आहे. भुक्कड नाही आपण. एक सांगू, पण तुझ्या या सगळ्या बोलण्यावर मला कळलंय थोडा कॉम्प्लेक्स येतो का रे तुला चुंबक? खरी गोष्ट सांगू का रे तुला रोकड्या दादा, म्हणजे कसं ना एव्हरेज दिसतो रे चुंबक. हो ना? हा, तू फुल रांजणा एकदम असा धनुष. होय धनुष बोललो रे मी, धनुष. फॅन फॉलोइंग माहितीये का त्याची? अरे असं नुसतं दिसला ना तर सिग्नल बंद पडतील. लई आहे 1.25. पण या पोरींचं काही कळत नाही यार लॉजिक. मला सांग, तू पिकू बघितलंयस? त्यामध्ये नाही का इरफाननी दीपिकाला पटवलं, पण तो पण ट्रॅव्हलिंगचाच बिझनेस करायचा ना. सेम. तू मला सांग, जर इरफान दीपिकाला पटवू शकतो, 90चे पण आता बरे दिवस आले आहेत आणि धनुष त्याचा तर काय प्रश्नच नाही. स्टार. आता तुझ्यासारखा दिसणारा धनुषदार स्टार मग तू. हो यार. तिथे बस. ओळखीची आहे? प्रपोज मारलाय की? अरे प्रपोज नाही, कोकणच्या ट्रिपला आली होती फॅमिली सोबत. आपलीच गाडी, आपणच ड्रायव्हर. मग म्हणजे अजूनही चान्स आहे? कसला? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.